नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. पोस्ट ऑफिस 5व्या मेरिट लिस्ट बाबत अपडेट आहे. लिस्ट लागणार आहे का लिस्ट लागणार नाही याच्या बाबत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. लक्षात घ्या, ही लिस्ट लागू पण शकते आणि लिस्ट लागू सुद्धा शकत नाही. याच्यामध्ये 3-4 पॉइंट असे आहेत, त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधावा लागणार आहे की या ठिकाणी लिस्ट लागण्याची शक्यता आहे किंवा नाही. तर जीडीएस ने आणखी ऑफिशियली कधी आपल्याला आतापर्यंत डिक्लेअर केलं नाही की लिस्ट लागणारच नाही, परंतु डिटेल अनालिसिस आपलं काय सांगतं लिस्ट लागेल का नाही ते तुम्हाला पॉइंट टू पॉइंट सांगतो. सो तुम्ही जस्ट 2 मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, पोस्ट ऑफिस 2026 शेड्यूल 1 28,000 प्लस जागा होत्या. त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 ते 5 मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत. आता 4 मेरिट लिस्ट लागून 5वी सप्लिमेंटरी लिस्ट लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी नेक्स्ट लिस्ट येईल का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं पॉइंट नंबर 1, रिक्त जागा कमी होणे. आता लक्षात घ्या, 28,000 ज्या जागा होत्या पॅन इंडिया, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्कलला 3,000 प्लस जागा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि 4th सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट लागेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांनी काही जणांनी जॉईन केले आणि तुरळक विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही. त्यांचं दुसरा जॉब लागला किंवा काही वैयक्तिक कारण असतील, या कारणामुळे. तर याच्यामध्ये काय होतंय, जसं महाराष्ट्र सर्कलला 3,000 प्लस जागा होत्या त्यापैकी बऱ्याचशा जागा भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वॅकंट पोझिशन खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे रिक्त ज्या जागा आहेत, जसं की 3,000 प्लस जागा महाराष्ट्राला होत्या त्यापैकी रिक्त जागा संख्या खूपच कमी राहिलेली आहे किंवा जवळपास नाहीशी झालेली आहे. हा एक पॉइंट आहे. जर लिस्ट लागणार नसेल तर, म्हणजे रिक्त जागा ज्या काय आपल्याला शेड्यूल नुसार दिलेल्या होत्या त्या जवळपास भरल्या गेलेल्या आहेत, अगदी थोड्या प्रमाणात राहिलेल्या आहेत. त्या नेक्स्ट भरतीमध्ये येतील किंवा जर लिस्ट पब्लिश झाली तर त्यामध्ये उर्वरित कॅन्डिडेटचं सिलेक्शन होईल. पॉइंट नंबर 2 आहे, याच्यामध्ये वेटिंग कॅन्डिडेट्स कमी होणे. आता प्रत्येक लिस्ट लागली की त्याच्यामध्ये काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर पास होतात आणि त्यांचं सिलेक्शन होतं. काही विद्यार्थी त्या ठिकाणी परत वेटिंग वरती राहतात, म्हणजे डीई मध्ये आउट होतात किंवा परत त्यांचं पर्सेंटेज कमी असल्यामुळे मेरिट लिस्ट मध्ये नाव येत नाही, म्हणून वेटिंग कॅन्डिडेट परत वाढले जातात. हा एक दुसरा त्याच्यामध्ये पॉइंट आहे, लिस्ट लागेल किंवा नाही या दोन्ही संदर्भामध्ये. ठीक आहे. पॉइंट नंबर 3 आहे, नॉन जॉईनिंग वर डिपेंड. आता लक्षात घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, त्यांनी काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केले. दोन्ही प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्यांनी जॉईन केलं त्या जागा ज्या वॅकंट पोझिशन होत्या त्या भरल्या गेल्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं त्या जागा शिल्लक राहिल्या. म्हणजे 3,000 जागा होत्या महाराष्ट्र सर्कलला, त्याच्यापैकी जर 2800 विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला असेल आणि उर्वरित 200 जागा शिल्लक असतील, म्हणजे 200 विद्यार्थ्यांनी जॉईनच नाही केलं, तर वेटिंग लिस्ट वरती त्यांनी नेक्स्ट लिस्ट साठी ते त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल राहिलेल्या अंदाजित 200 जागांसाठी. ठीक आहे. म्हणजे जॉईनिंग प्रोसेस सुद्धा डिपेंड करते तुमचं की किती विद्यार्थ्यांनी जॉईन झालेला आहे किंवा जॉईन केलेला आहे. या गोष्टीवर सुद्धा नेक्स्ट मेरिट लिस्ट नक्कीच डिपेंडंट राहत असते मित्रांनो. त्याच्यानंतर 4था पॉइंट आहे, ऑफिशियली डिसिजन वरती डिपेंड. आता हा सगळ्यात महत्वाचा आणि महत्वपूर्ण पॉइंट आहे. ऑफिशियली अपडेट म्हणजे काय, जीडीएस पूर्णपणे क्लिअरली सांगेल की एवढ्या लिस्ट लागल्याच्या नंतर पुढील लिस्ट लागणार नाही किंवा कधी कधी लिस्टचं अपडेट न देता डायरेक्टली नवीन शेड्यूल टू भरती त्या ठिकाणी पब्लिश केली जाऊ शकते. आता तुम्हाला जे पाठीमागे सांगितलं होतं 30,000 ते 40,000 जागेसाठी नवीन शेड्यूल टू भरती येणार ऑगस्ट एंडिंग पर्यंत यायला पाहिजे. जर ऑगस्ट एंडिंग पर्यंत नाही आले तर 3 डिसेंबर पर्यंत आपण याची वाट पाहायची आणि याच्यासाठी तुम्ही जोरदार तयारी करायची आहे. म्हणजे जीडीएसचं ऑफिशियल नोटिफिकेशन आणि ऑफिशियली डिसिजन काय असेल त्यावर सुद्धा नेक्स्ट मेरिट लिस्ट पब्लिश होणार की नाही या सगळ्या गोष्टी त्यावरती डिपेंड ठरणार आहेत. आता हे ऑफिशियली डिसिजन कधी येईल किंवा जीडीएस कधी ऑफिशियली डिसिजन घेण्यास पूर्णपणे सक्षम असेल तर लक्षात घ्या, त्यामध्ये परत 2-3 पॉइंट असणार आहेत. त्याच्यामध्ये जीडीएस मध्ये कामगारांची संख्या किती आहे, जीडीएस वरती कामाचा लोड किती आहे, जीडीएस ला कर्मचाऱ्यांची गरज किती आहे,
त्याचसोबत जीडीएस ला नवीन भरती कधी काढायची आहे या 3 ते 4 पॉइंटचा अनालिसिस करून जीडीएस त्या ठिकाणी नवीन भरतीचं शेड्यूल अपडेट करत असते किंवा या 3-4 पॉइंट नुसार नेक्स्ट लिस्टचं पूर्णपणे डिपेंडन्सी राहत असते, लक्षात घ्या मित्रांनो. त्याचसोबत आता 27 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत जीडीएस ने काय केलेलं आहे की जीडीएस मध्ये आणखी किती वॅकंट पोझिशन आहेत, त्याचसोबत कुठल्या डिव्हिजनला किती जागा शिल्लक आहेत, किती भरलेल्या आहेत, त्यासोबत कुठल्या जिल्ह्यासाठी जागा किती पब्लिश करायच्या आहेत किंवा कुठल्या सर्कलसाठी किती रिक्वायरमेंट आहे, कामाचा लोड असेल, त्यासोबत कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, त्यासोबत इतर गरज असतील, त्या गरजेनुसार जीडीएसने सगळा डाटा मित्रांनो 27 जुलै ते 5 ऑगस्ट मध्ये कलेक्ट केलेला आहे. म्हणजे याच्याने काय होणार आहे, नवीन जी भरती येणार आहे लक्षात घ्या, जी नवीन भरती येणार आहे 30 ते 40,000 जागेसाठी, त्याच्यामध्ये बीपीएम असेल, एबीपीएम असेल, डाक सेवक असेल, त्यासोबत काही लेखी स्वरूपात एक्झाम असेल तर त्यासाठी सगळा डाटा लेखी स्वरूपात म्हणजे पोस्टमॅन हे पद आहे आणि एमटीएस मल्टीटास्किंग स्टाफ या 2 पदासाठी लेखी स्वरूपात एक्झाम असते, कंडक्ट करत असतं जीडीएस. त्यामुळं आता फक्त पर्सेंटेज बेसवरती सिलेक्शन होणार नसून तुमचं लेखी स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला तयारी ठेवावी लागणार आहे. परंतु स्पेसिफिक पदासाठी लक्षात घ्या, बीपीएम पद असेल, एबीपीएम असेल आणि जीडीएस पद असेल, ह्या स्वरूपाला तिन्ही पदांसाठी परत एकदा पर्सेंटेज बेसवर सिलेक्शन होणार आहे. पर्सेंटेज तुमचे कॅटेगरी प्रेफरन्स कुठे डिव्हिजनला तुम्ही सिलेक्ट करता त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. म्हणजे थोडक्यामध्ये पर्सेंटेज बेसवर सिलेक्शन होईल. आणि जर जीडीएस ने आपण जे म्हटलं 30 ते 40,000 जागा येणार, त्याच्यामध्ये पोस्टमॅन आणि एमटीएस ह्या पदासाठी सुद्धा रिक्वायरमेंट जर काढली तर या 2 पदाला त्या ठिकाणी पुढे चालून लेखी स्वरूपाची एक्झाम त्या ठिकाणी जीडीएस नक्कीच कंडक्ट करेल. सो ह्या दोन्ही पदासाठी जे इच्छुक असतील याच्यामध्ये फायदे आहेत मित्रांनो जास्त, ह्या विदाउट एक्झाम पेक्षा एक्झामला फायदा आहे. तर या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होते. जे ऍक्च्युअल विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, ज्यांना खरंच गरज आहे, सिरियस कॅन्डिडेट आहेत, त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी इथे होत असतं. आणि ऍज कम्पेअर्ड टू बीपीएम, एबीपीएम आणि जीडीएस याच्यापेक्षा पगार जास्त आहे, तुलनेने फॅसिलिटी जास्त आहेत, वर्कलोड कमी आणि स्मूथ वर्क असणारे त्या ठिकाणी हे याचे फायदे सुद्धा आहेत. त्याच्यामुळे लेखी स्वरूपाची एक्झाम सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं 5वा पॉइंट, डीव्ही प्रोसेस पूर्ण होणे. आता लक्षात घ्या, जी प्रिव्हियस लिस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जॉईनिंग विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही विद्यार्थी परत रिजेक्ट झालेले आहेत. ह्या सगळा वर्क फ्लो किंवा सायकल जी असते त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पॅरलली त्या ठिकाणी प्रोसेस होत असते वर्क फ्लो च्या नुसार. त्यामुळे जे विद्यार्थी फेल झाले त्यांच्या परत रिकाम्या जागा वॅकंट पोझिशन राहिले. त्यामुळे ही भरती किंवा नेक्स्ट लिस्ट येऊ पण शक्य नाही. या दोन्ही बेसिसवरती डिपेंडंट आहे. सगळं पॉइंट टू पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तुम्हाला नवीन जीडीएस भरतीबाबत काही प्रश्न किंवा ह्या लिस्ट नवीन भरतीबाबत काही अपडेट पाहिजे असेल तर मला वाटतं चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स आणि इतर सरकारी नोकरीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्यास मला मदत होईल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.